माढा तालुक्यातल्या कुर्डूमध्ये मुरुम उपसा प्रकरण गाजलं। मात्र ज्या रस्त्यासाठी हा मुरुम उपसला जात होता त्याच ठिकाणी आपण आलो आहोत। आणि ज्या अवस्था जर आपण या रस्त्याची पाहिली तर TV9 ग्राउंड रिपोर्ट करतोय। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर याच रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत जे आहे ते मुरुम उपसा करत होतं। या मुरुम उपसाचा बेकायदेशीर 120 ब्रॉस जो आहे तो मुरुम उत्खनन झाल्याचा अहवाल तहसीलदारांनी दिलाय, तो कलेक्टरामार्फत मुख्यमंत्र्यांकडे देखील पोहोचला गेलाय। मात्र सगळ्यात महत्त्वाची विषय आहे की कशासाठी उपसा केला होता हे देखील समजणं गरजेचं आहे। समस्या आहे आपल्यासोबत काय कितवीत आहे तू? 6वीत। बर, किती दिवसापासून अशी जाते रस्त्यातनं? चालता येतं, जाता येते का सायकल? नाही। बर, काय नाव तुझं? समृद्धी। बर, मग काय 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 अडचण आहे तुला रस्त्यावरून जाताना? या सायकलीत चिखल फसतो। बर, आम्हाला शाळेत जायला उशीर होतो। बर, त्यामुळे आम्हाला शिक्षक लोक खवळतात। बर, कधी पडली वगैरे रस्त्यानं? हो। पडली बी का? मग काय केलं पाहिजे? गाव गाजतंय तुमचं टीव्हीवर पेपर मध्ये, काय केलं पाहिजे रस्त्यासाठी? रस्ता चांगला केला पाहिजे। झाला पाहिजे। हा। बरं, रस्ता झाला पाहिजे, चिमुकली मागणी मारणार आहे। दीदी काय सांगशील, किती दिवसापासून याच रस्त्याच्या समस्येनं तू जाते सामना करत? 5वी पासून जाते मी, 6वीत आहे आता। बर, मी 2-3 वेळा पडली होती। हा, माझे पप्पा मला म्हणले की नीट जात जा। बर, नीट जात जा म्हणजे एकंदरीत समस्येचा। आजोबा काय कुठले? हे रस्त्याचं चौकडे आहे असं हो। आता कसं? बर, हा, मग हे करायचं दुरुस्त। बर, मग काय कुर्डू मध्ये तुम्ही गावानं उपसा केलाय, मुरुम उपसा केलाय, मुरुमाची चोरी केली म्हणते ती रस्ता असा. रस्ता बघा की आता कसं आहे। बर, तिकडे बघा, तिकडे आता वर लावते तुम्हाला रस्ता। बर, हा, चौकडे असं झाले। बर बर बर, हा, काय किती दिवसापासून असा रस्ता आहे? ही माझ्या अंदाजे मी 5वीत असल्यापासून ही रस्त्याची अशी बिकट अवस्था आहे। बर, हा, त्यामुळे रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। लहान मुलांची खूप आपदा होती। काल इथं पाऊस झालता, माझ्यासाठी इथं गाडी फसलेली बर. आणि जनावरांसाठी चारा न्यायला येत नाही ह्या रोडनं। हा, आहे का तशी परिस्थिती आहे? हो, बर, काय काय अडचणीचा सामना करताय तुम्ही? या रानातून आम्ही गाडी घेऊन येताना, गावाकडे येताना लहान मुले वरून म्हातारे माणसे आमचे रोडवर पडतात। दुधारी कॅटला घेऊन आलं तरी आम्ही दूध न्यायला येत नाही गावात, आणि गावात पोहोचू तर आमची डेअरी ती दूध जाते माघारी। मग आम्हाला दूध माघारी घेऊन येताना आम्ही काय करायचं? आम्ही रोडसाठी ग्रामपंचायत मध्ये कंप्लेंट केली। मग आमच्या गावचे सरपंच रस्त्याचं गारानं सांगताना दिसतायत, काय नेमकी समस्या काय आणि काय होणं गरजेचं आहे? आज कमीत कमी 10-12 वर्ष झालं पाऊस पडला की गाडी, प्रत्येकाची गाडी आहे। कांदे, आता प्रत्येकाचा कांद्याचा व्यवसाय, सगळं रान आहे ते, गाई आहे त्या भरपूर आहेत, पण दूध न्यायला येत नाही, शाळेत लेकरासनी बी जायला येत नाही। आणि किती जरी काय झालं गाडीवरनं 100% माणूस पडतोय। प्रत्येक जणांचा विषय असा झाला की प्रत्येक जण गाडीवरनं माणूस पडलाय। मुरुमासाठी प्रत्येक गावाला ही केलं की टाकतो करते, आणि वरनं टाकाय गेलं की सरकारी आज सगळं काम बंद पडतंय। आपण जर पाहिलं तर या खड्ड्याचा सामना करून, चिखल आहे, आता पाऊस सध्या झालाय, आपण जर पाहिलं तर या रस्त्याची ही बिकट अवस्था आहे। ज्या रस्त्यासाठी हा मुरुम उपसा केला जात होता, फक्त एवढीच माहिती समोर येताना पाहिलं की अजित पवारांचा व्हायरल कॉल। मात्र ज्या रस्त्यासाठी आहे कायदेशीर बेकायदेशीर हा दुसरी बाजू आहे। मात्र ज्या रस्त्याच्या समस्येने हे कुर्डू गावकरी संतापले, ज्या संतापच्या भावना यांच्या समोर येताना पाहायला मिळतात, त्या रस्त्याची आपण ही अवस्था जी आहे ती TV9 दाखवतोय। कशा पद्धतीची अवस्था आहे, किती दिवसापासून आज सामना करताय? हे काय रस्ते 5-6 वर्ष झाले जवळजवळ रस्त्याची अवस्था अशी आहे। दूधवाले जाताना येताना गाड्या घसरून पडतात, कोणाचा पाय मोडतोय, कोणाच्या हाताला लागतंय। काय ही जी केलं गेलंय मुरुम उपसा इकडे तुम्ही अवैधरित्या केलाय म्हणतंय प्रशासन, ही रस्ता दुसरीकडे रस्ता आहे, काय नेमकं कारण असणार आहे? काय करावं? ही रस्ता केलाय ती योग्य मार्गाने चाललेला होता, आणि शासन जे आहे ते चुकीच्या मार्गाने काय तर गावची दिशाभूल करत आहे, गावाला बदनाम करण्यासाठी। जी गावच्या सरपंचाने केलेलं आहे ती योग्य केलेलं आहे, योग्य झालंय। दुसरीकडे पण ही रस्ता आहे, आणि दुसरीकडे गावाची चर्चा राज्यभरात आहे, बीडची उपमा, अनेक गोष्टी याच्या समोर आलेत। काय झालं पाहिजे? मूलभूत काय प्रश्न आहे? बीड राहू द्या, सगळं राहू द्या, पण आम्हाला रस्ता करून द्या एवढी आमची इच्छा आहे। आम्हाला रोज इथनं 3 किलोमीटर जावं लागतं, यावं लागतंय। खरं आहे, 3 किलोमीटर जावं लागतंय। 3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे, 8 ते 7 किलोमीटर पर्यंत गाववाड्यावरच्या वस्तीवरती लोक राहत आहेत। अशी फार अवस्था आहे, वाईट आहे। आणि खड्ड्यातून जात आहे, आता रोज दूध सांडतंय, लेकरं शाळेची मुलं पडतायत, हातपाय मोडतायत, अशी परिस्थिती घडत आहे। काय नेमकी अशी परिस्थिती काय होणं गरजेचं आहे? मला तुमचा अभिमान आहे, तुम्ही खरं ह्याला जी वळण लागलेलं आहे ती सोडून जी खऱ्या स्थितीत तुम्ही इथं आलाय त्याचा मला तुमचा अभिमान आहे। हीच बातमी तिथे गेली पाहिजे, बाकीच्या बातम्या तिथंच बसून ही करून एडिट करून पाठवल्या जातात। पहिलाच तुम्ही पत्रकार खड्ड्यावर इथं आलाय रस्त्यावर, हीच इथं गेलं पाहिजे। मी आजपर्यंत बाईट सुद्धा दिली नाही, फक्त खड्ड्यावरती पत्रकार आलाय म्हणून बाईट द्यायला लागलोय। हीच फक्त तुम्ही दाखवा, बाकीचं काय दाखवलं का? रस्त्याला प्रश्न मार्गी लावा, बाकीचं आम्ही आहेत। आत्मीयतेनं बोलताना गावकरी पाहायला मिळतात। कुठला आहे तू? कुर्डू। कितवीत आहे? 6वीला।
तू कितवीला आहे? 8वी. 8वीला. बरं, किती दिवसापासून ही रस्ता आहे असा? आता 3-4 वर्ष झालं असंच आहे. असंच. बरं, कसा जातो शाळेला? शाळेत चालत चिखलात अडकतो. अडकतो. हा, कधी पडलो कधी तसंच चपल्या सोडून गेलो इथंच. चपल्या सोडून जातो. बर, आता काय झालं पाहिजे मग इथं? हे मुरुम बिरुम टाकून रस्ता केला पाहिजे. केलाच पाहिजे. आपण जर पाहिलं शाळकरी तितक्याच पद्धतीनं आत्मीयतेनं गावच्या रस्त्या प्रश्न बोलतात. हा कुर्डू शिराळा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या समस्येनं गावकरी वैतागले होते आणि ग्रामपंचायत जी आहे ती दादाराव माने जे एका शेतकरी 575चा एक गट मधील शेतकऱ्याच्या शेतातून हा मुरुम घेतला जात होता, त्यातून काम चालू होतं. मात्र महसूल प्रशासन पोहोचलं, दहाड टाकली. त्यानंतर आलेला हा विषय सगळा, अजित पवारांचा व्हायरल कॉल, सर्व काही इतिहास समोर आल्यानंतर मात्र ज्या रस्त्यासाठी हे प्रकरण उपसा केला जात होता त्या रस्त्याची समस्या आपण टीव्ही 9च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ठेवतो. त्यामुळे येत्या काळात रस्त्याचा प्रश्न देखील सोडवणं प्रशासन आणि सरकारी दरबारी सोडवणं तितकंच गरजेचं आहे. कारण या कुर्डूकर रस्त्यानं हैराण झालेत हे विसरून चालणार नाही. माझे सहकारी कॅमेरा पर्सन अभिजित पिसे समेत संदीप शिंदे, टीव्ही 9 मराठी, माडा, कुर्डू, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.